आज आपण गहू पिठापासून गव्हाची बिस्किटं कशी बनवायची ते बघणार आहोत. ही खूप सोपी रेसिपी आहे. मुलांच्या पण स्कूल चालू झालेल्या आहेत. त्यासाठी अशा प्रकारची आपण बिस्किटं बनवून ठेवली तर मुलांना डब्याला पण द्यायला होतात आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील होतात. त्यासाठी आपण एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक मोठी वाटी. त्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी बारीक खिसून खोबरं घातलेलं आहे. वेलची आपण जराशी बारीक कुटून घातलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये तुपाचं मोहन घालणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता. आता हे मोहन आपल्या सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपण पिठाला मोहन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचे मुटके बनतील. तुम्ही बघू शकता आपल्या पिठाचे व्यवस्थित असे मुटके बनत आहेत. सर्व पिठाला आपण मोहन लावून घेतल्यानंतर एक वाटी साखर जराशी जाडसरच मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आहे. आपण साखर विरघळायची काही गरज नाही. आता ही पेस्ट आपण त्या पिठामध्ये घालून व्यवस्थित आपण पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायची साखर, कारण बिस्किटामध्ये मध्ये साखर छान लागते. त्यासाठी अशाच पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये लागलं तरच पाणी घाला, जास्तीचं पाणी घालू नका, कारण पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे. आणखी थोडंसं पाणी घालून आपण ह्याचा घट्टसर गोळा बनवायचा आहे. आता आपलं पीठ जरा घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. जसं लागल तसंच पाणी घालायचं आहे, म्हणजे आपली बिस्किटं ही क्रिस्पी बनतात. ही पौष्टिक बिस्किटं आहेत. इतर बाहेरची बिस्किटं खाण्यापेक्षा ही खायला पण छान लागतात, एकदम कोकोनट बिस्किटासारखी, आणि करायला देखील खूप सोपे आहेत. आता आपलं पीठ भिजवून झालं की लगेचच आपण बिस्किटं बनवायला घ्यायची आहेत. आता आपण त्यातील एक चपाती एवढा आकाराचा गोळा घेतलेला आहे. त्याला थोडंसं वरतून तूप लावलेलं आहे. आता हे अशा प्रकारे जरा जाडसरच लाटून घ्यायचं आहे. जेवढ्या जाडीचं बिस्किट मिळतं त्या जाडीच्या आकारात आपण हे लाटून घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने आपण हे च्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि ह्याला चौकोनी शेप द्यायचा आहे. व्यवस्थित चौकोनी शेप एकसारखा आपण द्यायचा आहे. बघा, एवढ्या जाडीचं आपण हे ठेवलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपण सर्व बिस्किटं ही बनवून घ्यायची आहेत. त्याला डेकोरेटिव्ह करण्यासाठी उलट्या बाजूने चाकू पकडायचा आणि अशा प्रकारे तुम्ही डिझाईन त्याला बनवू शकता. व्यवस्थित चौकोनी शेप द्यायचा आहे. आता बघा, आपली अशीच सर्व बिस्किटे आपण बनवून घेत आहोत. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी तुम्हाला ही सर्व बिस्किटे बनवून दाखवलेली आहेत. आता ही बिस्किटे मधल्या वेळेत खायला पण छान आहेत आणि 15 दिवस आरामात छान टिकतात. तुम्ही जर तेल मोहनासाठी वापरलेलं असेल तर तळण्यासाठी सुद्धा तेल वापरा, आणि मोहनासाठी तूप वापरलं असेल तर तूप वापरा तळायसाठी देखील. आता ते अगोदर तूप आहे ते आपण चांगलं गरम करायचं आहे आणि त्यानंतर गॅस हा पूर्ण कमी आचेवर ठेवायचा आहे आणि आपली बिस्किटं आहेत ती तळून घ्यायची आहेत. तळण्यासाठी त्याला 5-1 मिनटं लागतात. आता ही बिस्किटं आलटून पलटून घ्यायची आहेत, म्हणजे त्याला कलर पण छान येईल आणि सगळीकडून व्यवस्थित भाजली जातील, आतून पण कच्ची राहणार नाहीत. ह्यामध्ये कोणताही प्रकारचा सोडा, बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही. तरीसुद्धा ही बिस्किटं अगदी रोड बिस्किटसारखी टेस्टला लागतात.
आणि करायला देखील खूप सोपी आहेत. अशाच कलरवरती काढायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याचा कलर हा चेंज होतो. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली ती सुद्धा जरूर कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.